नमस्कार. काही वेळा असं होतं की एखादा मनुष्य हा मग तो राजकारणातला असो किंवा खेळाडू असो किंवा कलाकार असो, तो किती मोठा आहे हे आपल्याला माहिती नसतं. म्हणजे आपण त्यांचं नाव ऐकलेलं असतं, त्यांना त्यांच्याबद्दल माहिती असते, परंतु ती व्यक्ती किती मोठी आहे हे माहिती नसतं. आणि त्याची अनेक कारणं आहेत. हे पुस्तक वाचताना मला एक जाणवलेलं कारण त्याच्यातलं असं आहे की तो मनुष्य स्वतःच प्रसिद्धीपासून दूर राहतो, त्यामुळे नॅचरली लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नसतं. अर्थात हल्लीच्या जमान्यामध्ये स्वतःची प्रसिद्धी न करणं हे जरा वेगळंच आहे, कारण हल्ली म्हणजे असं आहे प्रत्येक गोष्ट आपली टिमकी वाचून दाखवावी लागते. पण अशी ही माणसं आहेत. अशाच एका महान व्यक्तीबद्दलचं आजचं माझं पुस्तक आहे, ज्याच्याबद्दल मी बोलणार आहे. पुस्तकाचं नाव आहे डी.के. दातार, द व्हायोलिन सिंग्स. पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर स्मिता निखिल दातार. गंधाली पब्लिकेशनचे 2019 पुस्तक आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक त्यांनी माझ्या बायकोला गिफ्ट म्हणून दिलं होतं, तो धन्यवाद त्याबद्दल. डॉक्टर स्मिता दातार म्हणजे त्यांची डी.के. दातारांच्या सून. त्या स्वतः लेखिका, नाटककार, ऍक्टर, सहसंपादक व बरंच काही आणि डॉक्टर आहेत. म्हणजे MBBS डॉक्टर, डॉक्टरेट डॉक्टर नव्हे. ह्या पुस्तकाबद्दल त्यांच्या डॉक्टर स्मिता दातारांच्या आणखी एका पुस्तकाबद्दल खरं बोलायला हवं, पण हा तो प्रसंग नाहीये. त्या पुस्तकाबद्दल काहीतरी वेगळ्या ठिकाणी आपण बोलू. पण तुम्ही जर नाव जर मी आता वाचलं, त्यात वाचलं की बघितलं की डॉक्टर स्मिता निखिल दातार. निखिल दातार हे त्यांचे पती आहेत, ते पण डॉक्टर आहेत. पण निखिल दातार हे काय प्रकरण आहे ती एक वेगळीच गोष्ट आहे. हा माझं पुस्तक गोषवारा झाल्यानंतर तुम्ही एकदा गुगल करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की त्यांनी काय महत्वाचं एक काम भारतासाठी केलेलं आहे, महिलांसाठी विशेष करून. या पुस्तकाची प्रस्तावना केली आहे माननीय राम नाईक यांनी, आणि पुस्तकाला लिहून आशीर्वाद दिलेशिवाय पद्मभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पद्मभूषण पंडित जसराज यांनी. म्हणजे त्यांची किती ते मोठे होते तुम्हाला याच्यावरूनच कळतं. डी.के. दातार म्हणजेच दामोदर केशव दातार, अर्थात सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक होते. चित्रावर तुम्हाला बघितलं असेल तुम्ही. व्हायोलिन हा मूळतः भारतीय वाद्य नाहीये, परंतु त्याला भारतीय करून त्याला कसं आत्मसात केलं ही त्यांची कहाणी आहे. डी.के. दातार यांचे वडील ते स्वतः 5 वर्षाचे असताना गेले. त्यावेळी त्यांचे मोठे भाऊ म्हणजे नारायण किंवा उर्फ बापू हे 19 वर्षाचे होते. त्यामुळे त्यानंतर त्यांच्या जडणघडणीची आणि वाढीची जबाबदारी त्यांच्या आईने आणि त्यांच्या भावानी समर्थपणे सांभाळली. डी.के. दातारांना त्यांनी लहानपणीच गाणं शिकवलं, कारण ते स्वतः नारायण उर्फ बापू हे स्वतः उत्तम गायक होते. आणि योग्य वेळ येताच मग त्यांना व्हायोलिन कडे वळवलं, म्हणजे आज्ञात केली की हे तू शिक. ते त्यांनी तसं का केलं, त्याची काय दूरदृष्टी होती हे तुम्ही पुस्तकामध्ये वाचा. आणि मग त्यांचं शिक्षण पंडित विघ्नेश्वर शास्त्री यांच्याकडे सुरू झालं. आणि अर्थातच डी.के. हे मुळात हुशार होते आणि मेहनती होते, त्यामुळे त्यांनी ती विद्या आत्मसात केली. बाय द वे, डी.के. नाव कसं पडलं ह्याची पण एक गंमत आहे, तुम्हाला ते पुस्तकात कळेलच. त्यांच्या घरी नेहमी कलाकारांची वर्दळ असायची, कारण त्यांचे मोठे बंधू गायक होते. त्यात D.V. पलुस्कर हे सुद्धा होते गायक. त्यांनी डी.के. यांच्या हातातली जादू ओळखली आणि त्यांना सांगितलं की मला साथ कर. आणि तिथपासून मग डी.के.ची कारकीर्द सुरू झाली आणि ती बहरतच गेली. आणि मग सहवादन म्हणा किंवा सोलो एकलवादन असं त्यांनी भारताबाहेर 4 दशकांपेक्षा जास्त काळ केलं. त्यांची विशेषता म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की
हे वाद्य जे आहे ते थोडंसं कठोर असं ऐकू येतं आपल्याला, परंतु त्यांनी त्याच्यात एक मृदूपणा आणला आणि शिवाय त्याला भारतीय शास्त्रसंगीताशी कसं जोडता येईल हे बघितलं. एक महत्वाची गोष्ट असे की ज्यावेळी ते सहकलाकार म्हणून जात असत त्यावेळी ते सेकंडरी रोल घेत असत, कारण गायक हा प्रमुख आहे, आपल्याला त्याला केवळ साथ द्यायची ही समज अतिशय महत्वाची आणि मोठी आहे, पण त्यांच्याकडे ती होती म्हणूनच ते वेगळे होते. आणि जेव्हा ते एकल करत त्यावेळी तर मजा वेगळीच येत असे. या विवाहात त्यांची प्रेमकहाणी सुद्धा एक छान उलगडून दाखवण्यात आलेली आहे. सुधा आगाशे ही डॉक्टर मुलगी त्यांच्याकडे शिकायला यायला लागली आणि मग कुठेतरी सूर जुळले आणि मग त्यांनी डिकेनची आयुष्यभर साथ दिली. संसार चालवण्यामध्ये डिकेनपेक्षा त्यांचा वाटा जास्त होता. दोन कारण आहेत. एक म्हणजे त्यांचे दौरे चालू असायचे डिकेनचे, आणि शिवाय घरी जरी असतील ते तरी सुद्धा डॉक्टर सुधा दातार ह्या प्रामुख्याने घर आणि त्यांचं हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर सुधा दातारांचं हॉस्पिटल ह्या समर्थपणे सांभाळत असेल. काही आता पुस्तक मोठं आहे, बराच वेळ बोलत राहता येईल, परंतु ह्या पुस्तकात वाचल्यानंतर मला त्यांची काही वैशिष्ट्ये आपल्याला अनुभवायला मिळतात, ती मी तुम्हाला सांगणार आहे जाता जाता. मी तुम्हाला वर म्हटल्याप्रमाणे मला कसं वाजवता येतं हे दाखवण्याचा त्यांचा कधीही अट्टहास नव्हता. दुसरी गोष्ट, मला कार्यक्रम द्या म्हणून ते कधीही संयोजकांच्या मागे लागले नाहीत. तिसरी गोष्ट, किती पैसे मिळतील म्हणून कार्यक्रम अडवला नाही. अर्थात काही लोकांनी त्याचा गैरफायदा सुद्धा घेतला, हे होतच जगामध्ये. कार्यक्रमाला वेळच्या वेळी पोचलं पाहिजे हा त्यांचा दंडक होता. त्यांना खूप लवकर मधुमेह झाला होता, हेरिडिटरी आलेला होता, परंतु आयोजकांना त्रास होऊ नये म्हणून बिनसाखरेचा चहा का कॉफी आठवत नाही मला, ते थर्मासमध्ये आपल्याबरोबर घेऊन जायचे. म्हणजे किती काळजी समोरच्याची करावी, आपल्याला लागतो पण कुणाला तेवढ्याकरता त्रास नको म्हणून ते स्वतः घेऊन जायचे बरोबर. कार्यक्रम नसेल आणि ते केवळ प्रेक्षक म्हणून जाणार असतील तर बऱ्याच वेळा ते साधा शर्ट पॅन्ट घालून जायचे आणि मागे सुद्धा बसायचे. आपल्या वाद्याला ते आपल्यापेक्षा जास्त जपत. म्हणजे असं त्यांनी लिहिलंय की बऱ्याच वेळा ते बाहेरचे दौरे असतील तर अख्खा कुपे बुक करत असत, कधी स्वतःच्या पैशांनी सुद्धा, कारण वाद्य नीट राहिली पाहिजेत, किंवा अजून एक सीट बुक करत म्हणजे वाद्य नीट राहिले पाहिजे. एकदा त्यांनी एकच सीट होती म्हणून त्यांनी खाली बसून प्रवास केला आणि वाद्याला सीटवर ठेवलं. इतकं ते त्या व्हायोलिनशी एकरूप होऊन गेले होते. अर्थात हे तुम्हाला मी नमुना दाखल सांगितलं केवळ आपल्याला ते कळावं म्हणून. त्यांच्या शिष्यांविषयी सुद्धा त्यांनी माहिती सांगितली की शिष्य कसे ऑटोमॅटिक आले आणि ते खरं म्हणजे निरीच्छ होते कुठल्याही नवीन त्यांना शिकवायला, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मीच अजून शिकतोय. अर्थात सगळी मोठी लोक असंच म्हणतात की कारण त्यांना माहिती असतं की आपल्याला काय माहिती नाहीये म्हणून ती मोठी असतात. ती पण एक छान गंमत आहे. पुस्तक वाचून झाल्यानंतर आपल्याला हे कळतं की हा मनुष्य काय होता, किती मोठा, आणि त्यांनी त्याबद्दल डॉक्टर स्मिता दातार यांचे मनापासून आभार की त्यांनी जगापुढे आणलं की हे किती महान व्यक्ती होती, अन्यथा आपल्याला इतकं नसतं कळलं. गोषवारा संपवता एक प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना विचारणार आहे. जर तुम्ही गुगल केलं की टॉप 10 व्हायोलिन प्लेयर्स ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डी के दातारांचं नाव येत नाही. का बरं असं असावं? नक्कीच ते पहिल्या 10 मध्ये होते. म्हणजे खरंच आपली प्रसिद्धी करणं आणि सोशल मीडियावर सतत राहणं ही आता काळाची गरज राहिलेली आहे का, ते आवश्यक आहे का, ह्याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.